आज जे आपण कंपाऊंड्स पाहणार आहोत एस ब्लॉक एलिमेंट्समध्ये तो आहे हायड्रोजन पेरॉक्साईड. आणि हायड्रोजन पेरॉक्साईडचे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. आपल्याला माहिती आहे की हा माइल्ड अँटीसेप्टिक म्हणून यूज होत असते. आपले कान वगैरेमध्ये काही इन्फेक्शन वगैरे झालं असेल तर त्याच्यामध्ये माइल्ड अँटीसेप्टिक म्हणून आपण हायड्रोजन पेरॉक्साईडचा यूज करत असतो. हायड्रोजन पेरॉक्साईड आपले जे हेअर वगैरे असतात तर यांना जर ब्लीच करायचं असेल म्हणजे तांबडे वगैरे करायचे असेल हेअर तर हे ब्लीच करण्यासाठीही म्हणजे जे डेलिकेटेड पार्ट आहेत हेअर आहे सिल्क आहे टेक्स्टाईल याच्यात आहे पेपर आहे यांना ब्लीच करण्यासाठी सुद्धा हायड्रोजन पेरॉक्साईडचा यूज होत असतो. आता हे जे हायड्रोजन पेरॉक्साईड आहे यांची डिटेल इन्फॉर्मेशन्स आपण समजून घेऊ. तर सुरुवातीला आता आपल्याला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कोणत्या कंपाऊंडला आपण पेरॉक्साईड म्हणायचं आहे. तर पेरॉक्साईड हे त्यांच्या फंक्शनल ग्रुपहून ओळखले जात असते. कशावर ओळखत असतो आपण? फंक्शनल ग्रुपहून. कोणत्याही कंपाऊंडमध्ये हा जर फंक्शनल ग्रुप असेल तर त्यांना आपण पेरॉक्साईड असं म्हणणार आहोत. तर तो फंक्शनल ग्रुप कोणता राहणार आहे? जसं ऑक्सिजन ऑक्सिजन तर असणारच आहे की नाही. डायव्हॅलंट ऑक्सिजन सिंगल व्हॅलन्सी असणारा जो डायव्हॅलंट ऑक्सिजन असा जर फंक्शनल ग्रुप एखाद्या कंपाऊंडमध्ये असेल तर त्यांना आपण पेरॉक्साईड फंक्शनल ग्रुप म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल जर आता मी हाच फंक्शनल ग्रुप असणारा कंपाऊंड्स पाहिला NaOON असा जर आपण एक कंपाऊंड लिहिला तर नॅचरली याला आपण कोणता कंपाऊंड्स म्हणणार आहोत? सोडियम पेरॉक्साईड. काय म्हणणार आहोत? जसं याला लिहिताना आपण Na2O2 असं म्हणणार आहोत सोडियम पेरॉक्साईड. नेक्स्ट आपण जर असंच एक एक्झाम्पल घेतलंय HOOH आहे की नाही. हे सेकंड एक्झाम्पल घेतलंय तर हे सुद्धा काय हायड्रोजन पेरॉक्साईड आहे. काय आहे? हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2. या फंक्शनल ग्रुपहून यांची ओळख असते. बरोबर आहे. हे तर फर्स्ट ग्रुपचे जे पेरॉक्साईड आहे ते आहे. आता नेमकं आपण एखादा पेरॉक्साईड जर म्हटलं तर फंक्शनल ग्रुप हा असतो. तर आपल्याला जर पेरऑक्साईड आयन्स म्हटले काय म्हटलंय? पेरऑक्साईड आयन. तर आपण पेरऑक्साईड आयन्स कशाला म्हणणार आहोत? O2 डायनिगेटिव्ह याच्यावर एक निगेटिव्ह याच्यावर एक निगेटिव्ह असेल तर O2 डायनिगेटिव्हला आपण पेरऑक्साईड आयन्स म्हणणार आहोत. आता असा जर आयन्स एखाद्या कंपाऊंडमध्ये असेल तर त्याला आपण पेरऑक्साईड आयन्स म्हणणार आहोत. जसं आता इथे आपण ही ट्वाईस सोडियम याच्यातून काढून टाकले तर इथे काय येणार आहे? O2 डायनिगेटिव्ह पेरऑक्साईड आयन्स. इथे 2 हायड्रोजन जर आपण काढून टाकले तर O2 डायनिगेटिव्ह म्हणजे नेमकं हा झाला पेरॉक्साईड आयन्स. आता आपण जर सेकंड ग्रुपचे जर पेरॉक्साईड पाहिले तर आपल्याला माहिती आहे की आपण याच्या आधी स्टडी केलेला आहे की जे सेकंड ए ग्रुप होते आपले या सेकंड ए ग्रुपमध्ये कोणकोणते मेटल पेरॉक्साईड बनवत होते हे आपण पाहिलेलं आहे. सेकंड ए मध्ये बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम स्ट्रॉन्टियम आणि बेरियम यापैकी जे पहिले 4 मेंबर आहे हे फक्त ऑक्साईड्स बनवत होते कारण यांची स्मॉलर साईज असते तर ते स्मॉलर साईज ऑक्साईड आयन सोबतच कंबाईन होत होते. पण हाच एक असा होता बेरियम. हा बेरियम थोडा मोठ्या साईजचा असल्यामुळे तो मोठ्या साईजच्या एनायन सोबत कंबाईन होतो. पेरऑक्साईड आयन सोबत कंबाईन होतो आणि म्हणून बेरियमचा पेरऑक्साईड कसा राहणार आहे? यांची टेंडन्सी असते 2 इलेक्ट्रॉन्स देण्याची. हे 2 इलेक्ट्रॉन्स गेन करणार आहे. त्यामुळं बेरिलियमचा पेरॉक्साईड या प्रकारचा राहील बेरिलियम पेरॉक्साईड. त्याच्यामुळं आपण या फॉर्म्युल्यातून हा जर फॉर्म्युला घेतला असता बेरिलियम नाही बेरियम पेरॉक्साईड याला काय म्हणतो आपण? बेरियम पेरॉक्साईड. हे बेरिलियम हा आहे. बेरिलियम ऑक्साईड बनवतो पेरॉक्साईड नाही बनवत. बेरियम जो आहे तो पेरॉक्साईड बनवत असतो म्हणून याचा बेरियम पेरॉक्साईडचा फॉर्म्युला काय राहील? BaO2. यामध्येही पेरॉक्साईड आयन्स तुमचा काय राहणार आहे? O2 डायनिगेटिव्ह. त्याच्यामुळे कोणताही कंपाऊंड असू द्या ज्यांच्यामध्ये या टाईपचा फंक्शनल ग्रुप असेल त्यांना आपण पेरॉक्साईड म्हणत असतो. काय म्हणत असतो? पेरॉक्साईड. क्लिअर झालं? एकदा व्यवस्थित समजून घ्या की कोणताही कंपाऊंड असेल की ज्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणता असेल O अशी लिंकेज असेल तर या फंक्शनल ग्रुपला आपण काय म्हणत असतो? पेरॉक्साईड लिंकेज म्हणत असतो. आणि प्रत्येक ऑक्सिजनवर -1 चार्ज असते. पेरॉक्साईडची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? -1.
तर आपण याआधी आत्ताच पाहिले की काही एक्झाम्पल परऑक्साईडचे पाहिले. हे सोडियम परऑक्साईड म्हटलं तर Na2O2 हा सोडियम परऑक्साईड आहे. हायड्रोजन परऑक्साईड म्हटलं की H2O2 हायड्रोजन परऑक्साईड जो आपल्याला तयारच करायचा आहे. आणि मी जर बेरियम परऑक्साईड म्हटलं तर बेरियम परऑक्साईड म्हणजे BaO2. ठीक आहे. इथपर्यंत तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण परऑक्साईड कशाला म्हणायचं आणि परऑक्साईड आयन्स कशाला म्हणायचं आहे. आता या परऑक्साईडचे खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत. तर आपण इथे हायड्रोजन परऑक्साईडचं प्रिपरेशन्स पाहणार आहोत. कोणाचं प्रिपरेशन्स पाहणार आहोत? हायड्रोजन परऑक्साईड. तर आपला फॉर्म्युला राहणार आहे H2O2. तर याचे बरेचशा मेथड्स आहेत. काही लॅबोरेटरीमध्ये आपण यांचं प्रिपरेशन्स करणार आहोत आणि कमर्शियली सुद्धा आपण यांचं प्रिपरेशन्स करणार आहोत. बेरियम परऑक्साईडचं हायड्रोजन परऑक्साईडचं आहे की नाही. तर आता यांचं कमर्शियल प्रिपरेशन्स याच्यासाठी करतो की याचे खूप सारे वाईडली यूज आहे. हा अँटीसेप्टिक म्हणून यूज होत असतो, हा ब्लिचिंग एजंट म्हणून यूज होत असतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे यांचे वाईड ॲप्लिकेशन्स आहेत. त्याच्यामुळे आपण यांचं खूप जागी यूज करणार आहोत. ठीक आहे. तर आपण यांच्या प्रिपरेशनच्या मेथड्स पाहणार आहोत. हायड्रोजन परऑक्साईड आपण लॅब मेथडनुसारही तयार करणार आहोत. कोणत्या मेथडनुसार? लॅब मेथडनुसार. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये आपण यांचं प्रिपरेशन्स कोणत्या कोणत्या मेथडनं करणार आहोत. आणि कमर्शियल मेथड सुद्धा पाहणार आहोत. कोणती? कमर्शियल म्हणजे स्वस्त पद्धतीनं आपण हायड्रोजन परऑक्साईडला कसं तयार करत असतो, बरोबर आहे. तर पहिल्यांदा तर मी तुम्हाला लॅब मेथड्सच्या विषयी इन्फॉर्मेशन्स देणार आहोत. लॅब मेथडमध्ये जे आत्ताच आपण पाहिले होते मेटलचे ऑक्साईड्स त्यांच्यापासून तयार करतो. तर मेटल ऑक्साईड्समध्ये आपण सुरुवातीला लॅब मेथडमध्ये यांचं प्रिपरेशन्स कोणापासून करणार आहोत? बेरियम ऑक्साईड, हायड्रेटेड बेरियम ऑक्साईड. कोणापासून तयार करणार आपण यांना? हायड्रेटेड म्हणजे वॉटर. हायड्रेटेड बेरियम ऑक्साइड्स, बेरियम परऑक्साइड्स. हायड्रेटेड बेरियम परऑक्साइड्स पासून यांना तयार करू. आता हायड्रेटेड बेरियम परऑक्साइड म्हणजे फॉर्म्युला काय राहणार आहे? BaO2 8H2 यांच्यापासून आपण यांना तयार करणार आहोत. सेकंड आपण लॅबोरेटरी मेथडमध्ये जे दुसरं प्रिपरेशन्स आहे ते सोडियम परऑक्साईड पासून तयार करू. आपण कोणापासून तयार करू? सोडियम परऑक्साईड. कोणापासून? सोडियम परऑक्साईड. काय फॉर्म्युला असेल सोडियम परऑक्साईडचा? Na2O2 यांच्यापासून. आता हे जे दोन्ही आहेत तर यांच्यामध्ये आपण जरा सुरुवातीला यांची रिएक्शन जर कोणासोबत केली? कोल्ड आणि डायल्यूट H2SO4 सोबत. कोणासोबत? कोल्ड आणि डायल्यूट H2SO4 सोबत जर केली तर यापासून आपण हायड्रोजन परऑक्साईड तयार करणार आहोत. आता नेमकं कोल्ड कंडिशन याच्यासाठी आहे कारण यांचा जो बॉइलिंग पॉईंट आहे हा बॉइलिंग पॉईंट 272.4 केल्विन एवढा आहे. म्हणजे हे -0.6 डिग्री टेम्परेचरला बॉईल होत असते. म्हणजे रूम टेम्परेचरला हा लिक्विड स्टेटमध्ये राहणारच नाही, हा गॅसियस स्टेटमध्ये राहील. त्याच्यामुळे याचा बॉइलिंग पॉईंट खूप कमी असल्यामुळे आपण याला कोल्ड आणि डायल्यूट H2SO4 सोबत ट्रीटमेंट करून याचं प्रिपरेशन्स करतो. सुरुवातीला आपण या दोन मेथड पासून पाहू, मग नंतर कमर्शियल मेथड पाहू आणि एक इलेक्ट्रोलिसिस मेथड पाहू. तर 4 मेथड आहे आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन. तर त्या 4ही मेथड आपण यूज करू आणि हायड्रोजन परऑक्साईडचं प्रिपरेशन्स करू. तर सुरुवातीला आपण लॅब मेथडमध्ये आपण हायड्रेटेड बेरियम परऑक्साईड घेऊ. म्हणजे पहिली जी मेथड आहे त्यामध्ये आपण काय वापरलेलं आहे? हायड्रेटेड म्हणजे वॉटर. हायड्रेटेड बेरियम परऑक्साईड वापरणार. बेरियम परऑक्साईड यांचा वापर करून आपण काय करणार आहोत? हायड्रोजन परऑक्साईड तयार करणार आहोत. आता हायड्रेटेड बेरियम परऑक्साईड जेव्हा आपण यूज करू है ना, तर यांच्यामध्ये आपला फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. बेरियम परऑक्साईड म्हटलं तर BaO2 8H2 हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. बाकी सोपंच आहे. डायल्यूट H2SO4 सोबत यांची ट्रीटमेंट करणार आहोत. आता घ्या हा फॉर्म्युला घेतो मी. बेरियम परऑक्साईड हायड्रेटेड म्हटलं तर H2O मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये. आता यांची जेव्हा आपण रिएक्शन्स नेमकी कोणासोबत करणार आहोत? कोल्ड आणि डायल्यूट
H2SO4. बघा इथे मी लिहितो H2SO4 आहे ना. सर्वांना माहिती आहे की हे डायल्यूट आणि कोल्ड कंडिशन्समध्ये आपण घेणार आहोत. आता असं केल्यानंतर आपल्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिएक्शन्स बॅलन्स करण्याचं टेन्शन नसलं पाहिजे. जसं बेरियम आहे, हे बेरियम आहे, तर या बेरियमवर किती चार्ज राहणार आहे? +2 चार्ज राहणार आहे. इथे H2SO4 मध्ये हायड्रोजनवर +1 आणि SO4 वर निगेटिव्ह. त्याच्यामुळे नेमकं होणार काय? या ऑक्सिजनवर डायनिगेटिव्ह असेल परऑक्साईडवर. त्याच्यामुळे हा बेरियम कोणासोबत कंबाईन होईल? SO4 डायनिगेटिव्ह सोबत कंबाईन होईल आणि आपल्याला एक प्रॉडक्ट भेटणार आहे BaSO4. हा जो BaSO4 आहे हा प्रेसिपिटेट असतो, म्हणजे PPT घट्ट पदार्थ तयार होतो आणि हा प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये तयार होतो. प्लस याच्यासोबत काय तयार होणार आहे? बघा लक्षात ठेवायचं आहे, एक इथे H2 आणि हे O2 हायड्रोजन परऑक्साईड बनवलं. मी आता इथे जागा नसल्यामुळे आपण इकडे घेऊ आपण याला. ठीक आहे, हा जो प्रॉडक्ट आहे हेच रिएक्शनचा प्रॉडक्ट आपण इकडे घेऊ. तर काय तयार होणार आहे? बेरियम सल्फेट. बघा लक्षात ठेवायचं आहे, असं काय तुम्ही कोणाची रिएक्शन्स? बेरियम परऑक्साईडची रिएक्शन्स आपण कोणासोबत केली? नॅचरली बेरियम परऑक्साईडची रिएक्शन्स आपण कोल्ड आणि डायल्यूट H2SO4 सोबत जर केली तर हा बेरियम पॉझिटिव्ह SO4 सोबत कंबाईन होईल आणि BaSO4 असं हे प्रेसिपिटेट तयार करेल, घट्ट PPT तयार होणार आहे. प्लस काय होईल? हे O2 डायनिगेटिव्ह आणि टॉईस H पॉझिटिव्ह H2O2 परऑक्साईड बनल. प्लस 8H2O हीट केल्यामुळे याच्यासोबत रिमूव्ह होऊन जाते 8H2O. अशा प्रकारे हायड्रेटेड परऑक्साईड तयार होईल. हे जे प्रेसिपिटेट आहे हे फिल्टर करून आपण रिमूव्ह करू आणि आपल्याला हायड्रेटेड परऑक्साईड तयार होईल. तर दिस इज द फर्स्ट मेथड फॉर प्रिपरेशन्स ऑफ हायड्रोजन परऑक्साईड. अशा प्रकारे आपण हायड्रोजन परऑक्साईड लॅबोरेटरीमध्ये तयार करत असतो. सेकंड मेथड आपण जे पाहणार आहोत, बघा लक्षात ठेवायचं आहे, ते आहे सोडियम परऑक्साईड पासून तयार करणार आहोत. तर सोडियम परऑक्साईड म्हटलं तर काय फॉर्म्युला येईल आता? Na2O2. सोडियम परऑक्साईड घेतला आणि यांची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली? कोल्ड आणि डायल्यूट H2SO4 सोबत केली. कोणासोबत? कोल्ड आणि डायल्यूट H2SO4. तर इथे मी H2SO4 लिहितो, बरोबर आहे. तर ही रिएक्शन्स करत असताना कोणत्या कंडिशन्समध्ये आहे? कोल्ड आणि डायल्यूट H2SO4 सोबत केली. तर नॅचरली याही रिएक्शन्समध्ये सेम प्रॉडक्ट येते, आहे की नाही? काय होणार आहे? Na2SO4 तयार होईल. Na पॉझिटिव्ह असतात, SO4 डायनिगेटिव्ह असेल. त्याच्यामुळे नॅचरली आपलं जे आन्सर येईल, बघा इकडेच लिहितो मी, कोल्ड आणि डायल्यूट. हे Na2SO4 कंबाईन होईल म्हणजे Na2SO4 हे प्रेसिपिटेट म्हणजे सॉलिड तयार होईल, है ना. प्लस दुसरं काय तयार होणार आहे? H2O2 हायड्रोजन परऑक्साईड. H2O2 हायड्रोजन परऑक्साईड तयार होईल. तर अशा प्रकारे आपण काय तयार करत असतो? हायड्रोजन परऑक्साईड तयार करत असतो. या दोन्ही मेथडमध्ये हायड्रेटेड बेरियम परऑक्साईड आणि सोडियम परऑक्साईड. मी वापस ह्या मेथड पूर्ण डिटेलमध्ये डबल समजावून सांगतो, म्हणजे कोणाला काही अडचण असेल तर पुन्हा समजून जाईल, बरोबर आहे की नाही. तर आपण सुरुवातीची जी मेथड आहे प्रिपरेशन्समध्ये, बघा लक्षात ठेवायचं आहे, प्रिपरेशन्स ऑफ हायड्रोजन परऑक्साईड H2O2. तर प्रिपरेशन्समधली पहिली जी लॅब मेथड आहे, त्या लॅबमध्ये मेथडमध्ये आपण कोणता घेतला आहे? बेरियम परऑक्साईड. बेरियम परऑक्साईड घेतला आहे आपण, बघा लक्षात ठेवायचं आहे. बेरियम परऑक्साईडची रिएक्शन्स आपण कोणासोबत केली? डायल्यूट आणि कोल्ड H2SO4 सोबत रिएक्शन्स करणार आहोत, सल्फ्युरिक ऍसिड सोबत. सिंपल रिएक्शन्स आहे. बेरियम परऑक्साईडचा फॉर्म्युला हा हायड्रेटेड असल्यामुळं 8H2 घेणारच आहोत. प्लस सल्फ्युरिक ऍसिड म्हटलं तर H2SO4 आणि ही कोल्ड आणि डायल्यूट H2SO4 आहे. या कंडिशन्समध्ये ही रिएक्शन्स आहेत, ठीक आहे. तर नॅचरली बेरियम पॉझिटिव्ह राहणार आहे, O डायनिगेटिव्ह राहील. सल्फ्युरिक ऍसिडमध्ये H पॉझिटिव्ह, SO4 डायनिगेटिव्ह राहील. त्याच्यामुळे हे बेरियम कोणासोबत कंबाईन होईल? सल्फेट सोबत. आणि आपल्याला काय तयार होणार आहे? बेरियम सल्फेट तयार होईल. आणि ही बेरियम सल्फेट प्रेसिपिटेट असते, घट्ट PPT तयार होत असते. प्लस हे हायड्रोजन आणि हे ऑक्सिजन कंबाईन होतील आणि आपला हायड्रोजन परऑक्साईड तयार होईल H2O2. प्लस हे जे 8H2 आहे ते निघून जातील. अशा प्रकारे आपल्याला हायड्रेटेड
परऑक्साईड तयार होईल. आपल्याला काय तयार होईल? हायड्रेटेड परऑक्साईड तयार होईल आणि हे प्रेसिपिटेट आपण फिल्टर करून रिमूव्ह करू. तर ही पहिली मेथड आहे आपली. दुसरी मेथड आपण समजून घेऊ. फ्रॉम सोडियम परऑक्साईड पासून यांचंही डायल्यूट आणि कोल्ड H2SO4 सोबत आपण रिएक्शन्स करणार आहोत. घ्या मग आता मी इथे जर सोडियम परऑक्साईड घेतला Na2O2 आणि यांची रिएक्शन जर H2SO4 सोबत आपण केली डायल्यूट H2SO4 सोबत, कोणत्या कंडिशन्स मध्ये आहे? कोल्ड कंडिशन्स मध्ये आहे. नॅचरली H पॉझिटिव्ह SO4 डायनिगेटिव्ह, Na पॉझिटिव्ह O डायनिगेटिव्ह, हे Na2 कोणासोबत कंबाईन होईल? SO4 सोबत कंबाईन होईल आणि Na2SO4 सोडियम सल्फेट सॉलिड तयार होईल प्लस H2O2 हायड्रोजन परऑक्साईड तयार होईल. तर अशा प्रकारे आपण हायड्रोजन परऑक्साईड तयार करत असतो. याही नंतर एक तिसरी मेथड आहे बेरियम परऑक्साईड पासून तयार करू आपण. बघा, बेरियम परऑक्साईड पासूनच तयार करू शकतो. बेरियम परऑक्साईड जर घेतला तुम्ही आणि यांची रिएक्शन जर कोणासोबत केली तुम्ही कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर यांच्यासोबत जर केली तर नॅचरली काय होणार आहे? हे जे बेरियम डायपॉझिटिव्ह आहे ना, हा H2 आणि हा निगेटिव्ह आहे परऑक्साईड, तर हे H2O2 निघून जाईल. हा बेरियम डायपॉझिटिव्ह आणि हे कार्बोनेट ग्रुप CO3 असा निघून जाईल आणि म्हणून यांच्यापासून बेरियम कार्बोनेट प्लस H2O2. अशा प्रकारे ह्या फर्स्ट 3 मेथड्स आहेत ज्यांच्यानुसार आपण हायड्रोजन परऑक्साईड काय करत असतो? तयार करत असतो. त्यानंतर आपण नेक्स्ट मेथड पाहणार आहोत इलेक्ट्रोलिसिस. प्रिपरेशन्स ऑफ हायड्रोजन परऑक्साइड्स मधली तिसरी जी मेथड आहे प्रिपरेशनची ती समजून घेऊ आता आपण. बघा लक्षात ठेवा, तिसरी मेथड आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ 50% सल्फ्युरिक ऍसिड. म्हणून प्रिपरेशन्स मध्ये थर्ड जी मेथड आपण पाहणार आहोत ती आहे बाय इलेक्ट्रोलिसिस ऑफ. आता इलेक्ट्रोलिसिस म्हटलं की इलेक्ट्रोलाइटिक सेल आपल्याला समजली पाहिजे. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि लेसेस म्हणजे ब्रेकडाऊन. इलेक्ट्रिसिटी सप्लाय करून आपण त्या केमिकल कंपाऊंडला ब्रेकडाऊन करून हायड्रोजन परऑक्साईड तयार करणार आहोत. तर कोणाचं इलेक्ट्रोलिसिस करणार आहोत? 50% H2SO4 चं. बरोबर आहे, 50% H2SO4 आहे की नाही. आता ऍक्च्युअली जी इलेक्ट्रोलाइटिक सेल असते, कोणतीही इलेक्ट्रोलाइटिक सेल ज्याच्यात आपण इलेक्ट्रोलिसिस करत असतो त्यासाठी एक डिव्हाइस पाहिजे असते, त्याला आपण इलेक्ट्रोलाइटिक सेल म्हणत असतो. सपोज हे कंटेनर आहे, ज्या कंटेनरमध्ये आपल्याला डायल्यूट म्हणजेच 50% H2SO4 चं काय करायचं आहे? इलेक्ट्रोलिसिस करायचं आहे. आता हा H2SO4 H पॉझिटिव्ह आणि HSO4 निगेटिव्ह या फॉर्ममध्ये सोल्युशनमध्ये असेल. इलेक्ट्रोलिसिस करण्यासाठी आपण 2 इलेक्ट्रोड वापरतो, एक ॲनोड असतो आणि दुसरा कॅथोड. असे 2 इलेक्ट्रोड या सोल्युशनमध्ये आपण काय करत असतो? डीप करत असतो, आहे की नाही, इलेक्ट्रोलिसिस करण्यासाठी. आणि हे जे दोन्ही इलेक्ट्रोड्स आहेत एक्सटर्नली आपण हे काय करत असतो? कनेक्ट करत असतो बॅटरीला. आपण काय करत असतो? असं बॅटरीला कनेक्ट करत असतो. आणि बॅटरीच्या ज्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जो इलेक्ट्रोड, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जो इलेक्ट्रोड जोडलेला आहे इलेक्ट्रोलाइटिक सेलमध्ये त्याला आपण ॲनोड म्हणत असतो. कोणता म्हणतो? ॲनोड. ॲनोडवर यामधले ॲनायन जाणार आहे आणि ऑक्सिडेशन होणार आहे. ॲनोडवर नेहमी ऑक्सिडेशन रिएक्शन होणार आहे, म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असल्यामुळं याच्यावरती निगेटिव्ह आयन जाऊन आपले इलेक्ट्रॉन लॉस करतील, म्हणजे यांचं ऑक्सिडेशन होईल. आणि दुसरा जो इलेक्ट्रोड असतो जो निगेटिव्ह टर्मिनल आहे बॅटरीचा त्याला आपण काय म्हणत असतो? कॅथोड. म्हणजे हे निगेटिव्ह इलेक्ट्रोड असतो ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असते, ज्यांच्यावर आपले पॉझिटिव्ह आयन जाऊन रिड्यूस होणार आहे. बरोबर आहे. असं करून आपण इथे हायड्रोजन परऑक्साईड तयार करणार आहोत इलेक्ट्रोलिसिस करून 50% H2SO4 सोल्युशनचं. बरोबर आहे. तर सुरुवातीला आपल्याला हे समजलं पाहिजे की इलेक्ट्रोलिसिस म्हटलं तर या केमिकलला आपण इलेक्ट्रिसिटी देऊन ब्रेक करणार आहोत, ऑक्सिडेशन रिडक्शन्स करून यांचं रिएक्शन्स करणार आहोत. तर नेमकं आता या रिएक्शन्समध्ये जेव्हा आपण ह्या रिएक्शन्स करतो तर या ॲनोडवर कोणती रिएक्शन्स होणार आहे ते पाहू. ऑक्सिडेशन्स. बरोबर आहे. इथे जर आपण इलेक्ट्रोलिसिस करतो म्हटलं तर ॲट ॲनोड, हे जो ॲनोड टर्मिनल आहे
म्हणजेच आपला पॉझिटिव्ह टर्मिनल ज्याच्यावर एनायन जाणार आहे म्हणजे निगेटिव्ह आयन्स. आता H2SO4 ला असं लिहायचं नाही. ऍक्च्युअली H2SO4चं स्ट्रक्चर पाहिलं तर सल्फरची व्हॅलन्सी किती असते? 6 असते, है की नाही. तो 6 A ग्रुपचा मेंबर आहे म्हणजे त्यांच्या व्हॅलन्स चेनमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्यामुळे यांच्यासोबत H2SO4चं स्ट्रक्चर बेसिकली अशा प्रकारचं राहणार आहे. प्रत्येक ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 राहणार आहे. आता जेव्हा आपण इलेक्ट्रोलिसिस करणार आहोत तर हा कॅटायन्स आणि हा एनायन्स मी असा लिहिलेला आहे H पॉझिटिव्ह आणि HSO4 निगेटिव्ह. हे एनायन्स एनोडवर जातील आणि कॅटायन्स कॅथोडवर जातील. आता नेमका हा जो एनायन आहे बघा मी इथे लिहितो HO S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O O निगेटिव्ह. हे एनायन्स कशावर जातील? एनोडवर जातील. एनोड पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे त्याच्यावर एनायन जातील. हे एनायन्स एनोडवर जातील है ना. आता मी 2 मॉलिक्युल्स घेतो याचे अशा प्रकारे. बघा मी थोडं क्लिअर समजावून सांगून राहिलो तुम्हाला. आणि एनोडवर गेल्यावर हे आपले काय करतील? या इलेक्ट्रोडवर पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे आपले इलेक्ट्रॉन्स लॉस करतील म्हणजे त्यांचं ऑक्सिडेशन होणार आहे. ॲट एनोड ऑक्सिडेशन होणार आहे याचं, है की नाही. ऑक्सिडेशन मीन्स हे 2 इलेक्ट्रॉन्स लूज करतील आणि हे 2 मॉलिक्यूल कंबाईन होतील आता, बरोबर आहे. म्हणजेच S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O O O S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH प्लस 2 इलेक्ट्रॉन्स लॉस होईल. अशा प्रकारे ऑक्सिडेशन होईल. आपल्या बुक्समध्ये डायरेक्ट त्याची रिएक्शन्स सिम्पली अशी मांडलेली आहे. टॉईस HSO4 निगेटिव्ह, है की नाही. हेच आहे ते HSO4 निगेटिव्ह. आणि यांच्यापासून काय तयार होणार आहे? H2. काय होणार आहे? H2 S2O8 H2S2O8, है की नाही. बघा हे H2 हे S2 आणि हे 4 आणि हे 4 8 म्हणून असा तयार होत असतो. तर याचं नाव काय राहणार आहे? हे परॉक्सी लिंकेज आहे यांच्यामध्ये. कोणती लिंकेज आहे? परॉक्सी. म्हणून याचं नाव काय राहणार आहे? परॉक्सी डाय. डाय म्हणजे 2दा सल्फ्युरिक ऍसिड जॉईन झालेला आहे म्हणून परॉक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिड. त्यानंतर आपण याला परॉक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिड तयार होईल, ऑक्सिडेशन होईल है ना. आता हा जो परॉक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिड असते यांच्यात वॉटर आहे 50% H2SO4 आहे म्हणजे याच्यात वॉटर आहे. तर नेमकं हा जो परॉक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिड आहे जो पहिल्या स्टेपमध्ये आपला तयार झालेला आहे ना H2S2O8 यालाच आपण काय म्हणतो? H2S2O8 परॉक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिड तयार होईल है ना एनोडवर ऑक्सिडेशन. त्यानंतर हा जो परॉक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिड आहे हे पुन्हा तसाच लिहितो OH डबल बॉन्ड O. हे जे परॉक्साईड लिंकेज आहे हे महत्वाचे आहे आपल्यासाठी. हे जे परॉक्साईड लिंकेज आहे म्हणजे या 2 ऑक्सिजनवर बेसिकली तुमचा कोणता चार्ज आहे? -1. आता हे जे परॉक्साईड आहे यांच्यामध्ये आपण वॉटर ऍड करतो. काय करतो? वॉटर. तर मी जर वॉटर ऍड केलं तर H आणि OH. इकडे सुद्धा H हे निगेटिव्ह चार्ज असतात आणि वॉटर म्हणजे हे H पॉझिटिव्ह चार्ज OH, है की नाही. तर हे काय तयार होईल? H2SO4. हे H2SO4 आणि हे काय तयार झालं? हायड्रोजन परॉक्साईड. म्हणजे यांच्यामध्ये आपण टॉईस H2O मॉलिक्यूल ऍड केले तर यांचं कन्व्हर्शन कशात होईल? हे तर सल्फ्युरिक ऍसिड निघून जाईल H2SO4 आणि हे परॉक्साईड म्हणून निघून जाईल. म्हणजे परॉक्साईड तयार होईल प्लस टॉईस H2SO4 तयार होईल. तर अशा प्रकारे आपण परॉक्साईड बनवत असतो आणि हे परॉक्साईड कुठे लिबरेट होणार आहे? एनोडवर. म्हणजे एनोडवर तुमचे कोणकोणते प्रॉडक्ट तयार होत असतात? परॉक्साईड. आणि बाय प्रॉडक्ट कोणतं तयार होते? दुसरं प्रॉडक्ट H2S2O8 H2S2O8 परॉक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्ह नीट किंवा JEE मध्ये क्वेश्चन्स विचारला तर हे असं विचारतात. इन द प्रिपरेशन्स ऑफ हायड्रोजन परॉक्साईड by electrolysis of 50% H2SO4 the chemical produced at anode. एनोडवर कोणते केमिकल प्रोड्यूस होतील? तर H2O2 हायड्रोजन परॉक्साईड आणि बाय प्रॉडक्ट H2S2O8. काय? परॉक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिड. परॉक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिड का म्हटलं? तर यांच्यामध्ये परॉक्साईड लिंकेज आहे आणि 2 सल्फ्युरिक ऍसिडचे मॉलिक्यूल जॉईन झालेले आहे म्हणून याचं नाव आहे परॉक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिड. क्लिअर झालं मी काय सांगितलंय?
तर अशा प्रकारे आपण हायड्रोजन पेरॉक्साईड तयार करत असतो. हे तर झालं. मी डायरेक्ट जर लिहिलं असतं तर हे असं लिहिले गेले असते रिएक्शन्समध्ये. हाच फॉर्म्युला आता आपण H2SO8 यांच्यामध्ये टॉईस H2O ऍड केले तर हे पेरॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ऍसिड तयार होत असते. ठीक आहे. आता हे तर झालं ॲनोडवर, बरोबर आहे. ॲनोड म्हणजे हा वाला जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. ऍट कॅथोडवर नेमकी कॅथोडवर कोणती रिएक्शन्स होणार आहे? ऍट कॅथोड रिडक्शन्स होणार आहे. रिडक्शन्स म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे जे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे हे इलेक्ट्रॉन्स आता कोण गेन करतील? हे H पॉझिटिव्ह आयन्स. कॅथोडवर कॅटायन जातील. त्याच्यामुळं हे जे H पॉझिटिव्ह आयन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स गेन करतील आणि हे कशाच्या फॉर्ममध्ये लिबरेट होतील? H2 गॅसच्या फॉर्ममध्ये लिबरेट होतील. क्लिअर झालं? अशा प्रकारे. मग तुम्हाला तेही क्वेश्चन असते की ऍट कॅथोड ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस ऑफ 50% H2SO4 है की नाही, द गॅस लिबरेटेड ऍट कॅथोड. कॅथोडवर कोणता गॅस लिबरेट होत असते? H2 गॅस. क्लिअर आहे? म्हणजे या इलेक्ट्रोलिसिसवर ऑब्जेक्टिव्ह विचारण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे आपण 50% H2SO4चं इलेक्ट्रोलिसिस करून सुद्धा काय तयार करू शकतो? हे हायड्रोजन पेरॉक्साईड तयार करू शकतो. क्लिअर झालं हे? तर हे झाली तुमची थर्ड मेथड, इलेक्ट्रोलिसिस ऑफ 50% H2SO4. आता आपण कमर्शियल मेथड पाहणार आहोत, ज्या मेथडनुसार हायड्रोजन पेरॉक्साईड तयार करत असतो. म्हणून फोर्थ मेथड जी आहे ती आहे आता कमर्शियल मेथड. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर इथे आपण कमर्शियल मेथड्स पाहू फॉर द प्रिपरेशन्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. तर कमर्शियल मेथडमध्ये आपण एक कंपाऊंड्स वापरतो. एकदम स्वस्त पद्धतीनं आपण हायड्रोजन पेरॉक्साईड जो तयार करतो त्याला आपण कमर्शियल मेथड म्हणत असतो. आता या कमर्शियल मेथडमध्ये आपण वापरतो कोणता केमिकल हे पाहू. सिंगल रिंग असेल तर बेन्झिन रिंग म्हणतो आपण, आहे की नाही. 2 रिंग असेल तर याला काय म्हणतो आपण? नॅफ्थॅलिन. नॅफ्थॅलिन म्हणजे डांबर गोळी. आपण जी डांबर गोळी वापरतो तर ते नॅफ्थॅलिन बॉन्ड्स. त्याच्यानंतर 3 रिंग असेल तर याला आपण अँथ्रॅसिन म्हणतो. काय म्हणतो? अँथ्रॅसिन. आता या अँथ्रॅसिन मधले मधातल्या रिंगवर आपण जर 2 OH लावले तर बघा लक्षात ठेवायचं आहे. जसं आपल्याला फिनॉल माहिती आहे, जर आपण फिनॉलमध्ये जर डायहायड्रिक फिनॉल घेतला तर याला कॅटिचॉल म्हणतो. कॅटिचॉल म्हणजे काथ, जे पान असते ना, पान बनवतो आपण, त्या पानावर जो कथ्था लावला जात असते त्याला आपण कॅटिचॉल म्हणत असतो. त्याच्यानंतर 1-3 पोझिशन्सला 2 OH असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? रिसर्सिनॉल. काय म्हणतो? रिसर्सिनॉल. आणि 1-4 पोझिशन्सला जर बेन्झिन रिंगच्या 2 हायड्रॉक्सी ग्रुप असेल तर त्याला काय म्हणत असतो आपण? क्युनॉल म्हणत असतो. काय म्हणत असतो? क्युनॉल. तर इथे बघा 1-4 पोझिशन्सला आहे आणि हे टोटल अँथ्रॅसिन आहे. तर म्हणून याचं नाव काय येत असते? बघा लक्षात ठेवायचं आहे. याचं जे नाव आपण देणार आहोत बेसिकली अँथ्रॅक्युनॉल. काय म्हणणार आहोत? अँथ्रॅक्युनॉल. क्युनॉल म्हणजे OH ग्रुप आहे ना. आणि हे 1 आणि 2 पोझिशन्स आहे. इथे एक इथिल ग्रुप आहे. तर या कंपाऊंडला आपण 2 इथिल काय म्हणणार आहोत? 2 इथिल अँथ्रॅक्युनॉल. का असं नाव आलं? तर बेसिक स्केलेटन आहे अँथ्रॅसिन. 2 OH 1-4 पोझिशन्सला असेल तर त्याला क्युनॉल म्हणतात. म्हणून अँथ्रॅक्युनॉल या रिंगसाठी आला. आणि 2 पोझिशन्सला इथिल आहे म्हणून 2 इथिल अँथ्रॅक्युनॉल. थोडं कंपाऊंड पाहायला थोडा मोठा वाटते पण याच्या नावात सर्व काही आहे. अँथ्रॅसिन रिंग आहे. क्युनॉल म्हणजे 1 आणि 4 पोझिशन्सला हायड्रॉक्सी ग्रुप आहे आणि 2 पोझिशन्सला इथिल ग्रुप आहे म्हणून 2 इथिल क्युनॉल असं म्हणतो. आता या 2 इथिल क्युनॉलचं जर आपण एअर ऑक्सिडेशन्स केलं म्हणजे एअर सोबत रिएक्शन्स केली तर एअरमध्ये तर ऑक्सिजन असतोच, आहे की नाही. तर बेसिकली हे याचं एअर ऑक्सिडेशन होणार आहे म्हणजे इथे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होणार आहे. आता हे हायड्रोजन्स रिमूव्ह होणार आहे, हे आणि हे वाला जे क्युनॉल वाला आहे. हे हायड्रोजन जर रिमूव्ह झाले तर इथे डबल बॉन्ड तयार होईल ना. आणि हे 2 हायड्रोजन्स कोणासोबत जाणार आहे? या ऑक्सिजन सोबत. म्हणजेच काय होईल? H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड जो आपल्याला तयार करायचा आहे. प्लस आता इथे डबल बॉन्ड येईल, इथे डबल बॉन्ड येईल म्हणजे हा कीटोन मध्ये कन्वर्ट होईल अल्कोहोल म्हणून. म्हणून साईड प्रोडक्ट काय राहणार आहे? हे अँथ्रॅसिन रिंग तर राहणारच आहे. बेसिक स्केलेटन तर फिक्स आहे अँथ्रॅसिनचं, बरोबर आहे. हे स्केलेटन फिक्स आहे पण मधात काय येईल? आता डबल बॉन्ड तयार होईल, कीटोन तयार होतील, है की नाही. हा वाला इथे डबल बॉन्ड येईल, हे वाला, हे दोन्ही हायड्रोजन्स रिमूव्ह होतील.
आता बाकी रिंग मध्ये तुम्हाला काय करणार आहे, अल्टरनेट डबल बॉन्ड द्यावं लागेल अशा प्रकारे. इथे नाही द्यायचं म्हणतात. ठीक आहे. तर आता याही कंपाऊंडचं नाव काय देणार आहात तुम्ही, इथे इथिल ग्रुप ऍज इट इज राहील 2 पोझिशन्सला, है ना. म्हणून याचं नाव काय राहणार आहे, 2 इथिल. काय म्हणता आलेला, 2 इथिल. आणि हा आता अँथ्राक्युनॉल होता, तर हे अँथ्रॅक्युनोन तयार होईल. काय होईल, अँथ्रॅक्युनोन. क्युनोन म्हणजे कीटोन, ON. अँथ्रॅक्युनोन म्हणणार आपण याला. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते, अशा प्रकारे. आता ही कमर्शियल मेथड का आहे ते सांगतो. आता हे बाय प्रॉडक्ट जे तयार झालं याला फेकून नाही द्यायचं आहे. हा बाय प्रॉडक्ट पुन्हा मेन प्रॉडक्ट मध्ये कन्वर्ट होत असते. हा जो बाय प्रॉडक्ट तयार झाला, आपला बाय प्रॉडक्ट कोणता तयार झाला बघा, लक्षात ठेवायचा आहे, अँथ्रॅक्युनोन. 2 इथिल अँथ्रॅक्युनोन हा जो आपला बाय प्रॉडक्ट तयार झाला होता. ठीक आहे, बघा लक्षात ठेवा. तर हा जो आपला बाय प्रॉडक्ट तयार झाला होता, 2 पोझिशन्सला इथिल ग्रुप आहे, हे 2 इथिल अँथ्रॅक्युनॉन. यांचं पुन्हा रिडक्शन्स करणार आहोत. काय करणार आहोत, रिडक्शन्स. प्लॅटिनियम, पॅलेडियम कोणताही वापरू शकता. प्लॅटिनियम किंवा पॅलेडियम याला हायड्रोजन प्रोव्हाइड करते. आता हायड्रोजन इथे ऍड होते आणि पुन्हा याचं कन्व्हर्शन्स 2 इथिल अँथ्रॅक्युनॉल मध्ये कन्वर्ट होत असते. पुन्हा हा कशात कन्वर्ट होते, 2 इथिल अँथ्रॅक्युनॉल मध्ये कन्वर्ट होत असतो. म्हणजे जे मेन रिएक्टंट आपण घेतला होता तो वापस जशाने तसा तयार होत असते. बघा लक्षात ठेवायचं आहे, 2 इथिल अँथ्रॅक्युनॉल. म्हणून याचं बाय प्रॉडक्ट सुद्धा वेस्ट जात नाही. हे जे प्रॉडक्ट तयार झालं आहे याचं पुन्हा रिडक्शन होऊन पुन्हा तो रिएक्टंट तयार होतो, पुन्हा त्याचं एअर ऑक्सिडेशन होऊन परऑक्साईड बनत. अशा प्रकारे आपण हायड्रोजन परऑक्साईड कमर्शियली म्हणजे स्वस्त पद्धतीनं तयार करू शकतो. क्लिअर झालं. तर दिस इज द कमर्शियल मेथड फॉर द प्रिपरेशन्स ऑफ हायड्रोजन परऑक्साईड. क्लिअर झालं. आता आपण हायड्रोजन परऑक्साईडच्या प्रॉपर्टीज समजून घेणार आहोत. बरोबर आहे. जर आपलं लेक्चर डिस्कनेक्ट झालं तर पुन्हा याच लिंकवर डबल जॉईंट व्हायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते. तर बघा नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत. आता नेक्स्ट आहे आपला की प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन परऑक्साईड. हायड्रोजन परऑक्साईडच्या काय करू आपण, प्रॉपर्टीज समजून घेऊ. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर बघा प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन परऑक्साईड. तर हायड्रोजन परऑक्साईड सिंपल आहे, यांच्या प्रॉपर्टीज लक्ष द्यायचे. तर नेक्स्ट आहे आता प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन परऑक्साईड. सेकंड पॉइंट पाहणार आपण, प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन परऑक्साईड H2O2 च्या प्रॉपर्टीज पाहणार आहोत. तर सर्वात पहिली प्रॉपर्टी यांची हे समजून घेऊ की प्युअर H2O2 इज पेल ब्ल्यू कलर्ड लिक्विड. हे काय असते, जो प्युअर फॉर्म मध्ये H2O2 आहे, प्युअर H2O2 इज पेल ब्ल्यू कलर लिक्विड. हे एकदम ब्ल्यू कलरचं लिक्विड असते, एकदम फिक्या ब्ल्यू कलरचं लिक्विड असते. त्यानंतर याचा मेल्टिंग पॉईंट सुद्धा खूप कमी असतो, सॉरी बॉइलिंग पॉईंट. लिक्विड असल्यामुळे आपण बॉइलिंग पॉईंट पाहणार आहोत. इट्स बॉइलिंग पॉईंट इज 272.4 केल्विन. इट्स बॉइलिंग पॉईंट, याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे 272.4 केल्विन, म्हणजे 0 डिग्रीपेक्षाही याचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे. -0.6 डिग्री म्हणू शकतो. इतक्या कमी टेम्परेचरला हा बॉईल होणार आहे. त्यानंतर ह्यांची वॉटरमधली मिसिबिलिटी, हा वॉटरमध्ये रेडिली मिसिबल होत असतो. इट इज मिसिबल इन वॉटर अँड फॉर्म हायड्रेट. हे काय करतो, इट इज मिसिबल इन वॉटर, मिसिबल इन वॉटर. वॉटरमध्ये हे रेडिली मिसिबल होतो अँड फॉर्म हायड्रेट, फॉर्म हायड्रेट. आता हे वॉटरमध्ये इझिली मिसिबल होऊन हायड्रेट तयार करतो, म्हणजेच H2O2 आणि H2O हे मिसिबल होतात एकमेकांमध्ये. ठीक आहे. त्यानंतर इट ऍक्ट ॲज ए माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट ॲज वेल ॲज रिड्युसिंग एजंट. इट ऍक्ट ॲज माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट अँड reducing agent
एजंट्स यांच्या रिएक्शन समजून घेऊ आपण एक एक. इन ऍसिडिक कंडिशन्स बघा, इन ऍसिडिक अँड बेसिक कंडिशन्स, ऍसिडिक कंडिशन असू द्या किंवा बेसिक कंडिशन असू द्या, त्या दोन्ही कंडिशन्समध्ये हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. हे हायड्रोजन परऑक्साईड आहे. त्या हायड्रोजन परऑक्साईडमध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? -1 असते. आणि ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 मध्ये असल्यामुळे आता हे जर इकडे कशात कन्वर्ट झाला असेल, एखाद्या सोबत रिएक्शन होऊन O2 मध्ये कन्वर्ट झाला, तर या ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती राहणार आहे? 0. आता -1चं 0 मध्ये कन्वर्शन केव्हा होईल? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. तो जेव्हा इलेक्ट्रॉन्स लॉस करत, यांनी जर इलेक्ट्रॉन लॉस केले तर ते दुसरे घेतील, म्हणजे हे दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देतील, स्वतः ऑक्सिडाइज होईल पण दुसऱ्याला रिड्यूस करतील. तर यावेळेस ते रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. काय होईल? रिड्युसिंग एजंट म्हणून. रिड्युसिंग एजंट म्हणजे याचं -1चं कन्वर्शन 0 मध्ये जर झालं तर हे रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. आता हे -1चं कन्वर्शन -2 मध्ये नाही होऊ शकते. -1चं कन्वर्शन -2 मध्ये होऊ शकते. सपोज OH असेल किंवा वॉटर असेल, तर इथे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय राहणार आहे? -2 आहे की नाही. आता हे -1चं जर -2 मध्ये कन्वर्शन होत असेल, बरोबर आहे, तर नॅचरली काय करणार आहे? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स नाही करल, आता गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स करल. काय करल? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स करल, म्हणजे स्वतः रिड्यूस होईल पण तो दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेईल ना, दुसऱ्याला ऑक्सिडाइज करल, म्हणून त्यावेळेस तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. काय म्हणून ऍक्ट होईल? ऑक्सिडायझिंग एजंट. हे लक्षात ठेवायचं आहे. -1चं कन्वर्शन 0 मध्ये जर झालं तर तो रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो, आणि -1चं कन्वर्शन -2 मध्ये झालं तर याचं स्वतःचं ऑक्सिडेशन झालं पण दुसऱ्याचा रिड्यूस करणार आहे ते, म्हणून तो स्वतः रिड्यूस झाला पण दुसऱ्याला काय करणार आहे? ऑक्सिडाइज करणार आहे, म्हणून तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. फॉर एक्झाम्पल, जसं आपण एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया, है की नाही, की तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होणार आहे. ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे स्वतः रिड्यूस होणार आहे, बरोबर आहे, म्हणजे त्याचं -2 मध्ये कन्वर्शन होणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता मी कोणाचं ऑक्सिडेशन करतो? Fe डायपॉझिटिव्हचं कन्वर्शन Fe ट्रायपॉझिटिव्ह, म्हणजे याचं ऑक्सिडेशन करायचं आहे. तर याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण काय टाकणार आहोत? ऍसिडिक कंडिशन्समध्ये. कोणत्या कंडिशन्समध्ये? ऍसिडिक कंडिशन्स म्हटलं की कोणत्या येणार आहे? H पॉझिटिव्हच्या प्रेझेन्समध्ये. आणि परऑक्साईड असं करणार आहे, म्हणून हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता झालं काय इथे बघा, रिडॉक्स रिएक्शनचं नॉलेज असलं पाहिजे थोडं बॅलन्सिंग करण्यासाठी. हे +2चं कन्वर्शन +3 मध्ये झालं आहे ना, म्हणजे इथे ऑक्सिडेशन स्टेट काय झालेली आहे? इन्क्रीज, म्हणजे इथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालेला आहे. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता हे इलेक्ट्रॉन्स कोण गेन करणार आहे? हा वाला, कारण हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हा याला ऑक्सिडाइज करून राहिला, तर स्वतः काय होणार आहे? रिड्यूस, आहे की नाही. म्हणजे यांची जी -1 ऑक्सिडेशन स्टेट आहे, हे -1ची कन्वर्शन -2 मध्ये होणार आहे. कशात होणार आहे? -2 मध्ये. तर -2 मध्ये जर होत असेल तर हे H2 मध्ये कन्वर्ट होईल, आणि H2O मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती राहील? -2 आहे ना. हे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स करल तर हे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स करणार आहे. काय करणार आहे? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणून त्याची -1ची कन्वर्शन -2 मध्ये होऊन राहिलं. पण असं किती ऑक्सिजन आहे इथे? 2, म्हणजे 2 ऑक्सिजन असं करतील, म्हणजे इथे 2 इलेक्ट्रॉन्स काय होतील? लॉस होतील. तर हे 2 इलेक्ट्रॉन्स यांनी काय केले? गेन केले. तर यांनी 2 इलेक्ट्रॉन लॉस केले पाहिजे ना, म्हणून मला याला कितीने मल्टिप्लाय करायला? 2 न. म्हणून मला यालाही टॉईस करायला लागेल, यालाही टॉईस करायला लागेल, आहे की नाही. आता मला H पॉझिटिव्ह इथे किती घ्यावं लागणार आहे? इथे आपले बघा, इथे मला काय करायला लागेल? टॉईस करायला लागेल, हे ऑक्सिजन टॉईस करावं लागेल, है ना. आता इथे 4 हायड्रोजन्स आहेत, इथे 2 आहेत, तर इथे म्हणून मला काय करायला लागेल? 2. म्हणजे आता काय झालं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. यांनी काय केलेलं आहे? इलेक्ट्रॉन्स गेन केले यांच्याकडून. काय केले? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे याचं ऑक्सिडेशन केलं, डायपॉझिटिव्हचं कन्वर्शन ट्रायपॉझिटिव्ह, आणि स्वतः रिड्यूस झाला तो -1चं कन्वर्शन -2 मध्ये, आणि म्हणून यांना आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो. हे दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतील आणि स्वतः रिड्यूस होतील. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते. आणि म्हणून हे आपण म्हणतो की हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतील. अशाच प्रकारे हे माइल्ड रिड्युसिंग एजंट म्हणूनही ऍक्ट होते. सेकंड रिएक्शन्स पाहू की ज्यावेळेस ते माइल्ड रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होते. बघा लक्षात ठेवायचं आहे.
आता इट ऍक्ट ॲज ए रिड्युसिंग एजंट्स आहे की नाही. तर तो रिड्युसिंग एजंट कसा ऍक्ट होत असते रिड्युसिंग एजंट. तर बघा आपण आता रिडक्शन्स करणार आहोत ते म्हणजे MnO4 मोनोनिगेटिव्ह घेऊ आपण है ना. याची ऑक्सिडेशन स्टेट किती राहील +7 आहे ना. आणि यांचं ऍसिडिक कंडिशनमध्ये आपण रिएक्शन्स करणार आहोत. कोणाच्या प्रेझेन्समध्ये परऑक्साईड यांचं काय करणार आहे रिड्युसिंग एजंट आहे ना, म्हणजे याचं रिडक्शन्स करणार आहे ना. स्वतः ऑक्सिडाइज होईल म्हणजे याचं -1चं कन्व्हर्शन्स कशात होणार आहे बघा. म्हणजे हा रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होणार आहे. म्हणजे स्वतः ऑक्सिडाइज होणार आहे, दुसऱ्याला इलेक्ट्रॉन्स गेन करायला लावा याला. मग आता याचं +7चं कन्व्हर्शन्स तो कशात कन्वर्ट करतो +2 मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे इथे काय झालं आता गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं. काय झालं गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे याचं झालं रिडक्शन्स. काय झालं याचं रिडक्शन्स. आणि असं रिडक्शन्स करण्यासाठी यांनी इलेक्ट्रॉन्स याला दिले. आता जेवढे इलेक्ट्रॉन्स यांनी घेतले तर तेवढे इलेक्ट्रॉन्स या परऑक्साईडने यांना दिले असते आहे की नाही. म्हणून आता याचं कन्व्हर्शन्स काय होणार आहे आता Mn मध्ये कन्वर्ट झालं. ऍसिडिक कंडिशन्स मध्ये ह्या H2O आणि ऑक्सिजन मध्ये कन्वर्ट झालं. इथे याची ऑक्सिडेशन स्टेट येईल 0. बघा इथे आहे -1 आणि हा 0. तर यांनी काय केलं असेल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय केलं आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता इथे बघा की किती इलेक्ट्रॉन्स यांनी गेन केले 5 इलेक्ट्रॉन्स +7चं कन्व्हर्शन +2 मध्ये झालं. म्हणजे 5 इलेक्ट्रॉन्स गेन केले. तर नॅचरली याला 5 इलेक्ट्रॉन्स लॉस करावं लागतं. एका ऑक्सिजनने किती इलेक्ट्रॉन्स लॉस केलेले आहे बघा लक्षात ठेवायचं. -1चं कन्व्हर्शन 0. एका ऑक्सिजननं एकच इलेक्ट्रॉन्स लॉस केला. तर असं आपल्याला काय करायला लागेल 5 घ्यायला लागेल. याला 5 घेतले तर आपलं ऑक्सिजन बी काय होणार आहे इकडे लिबरेट होताना 5 होणार आहे. क्लिअर झालं. आता याला तर आपल्याला मल्टिप्लाय करायचं गरजच नाही कारण हे 1 होता म्हणून आपण याला 5 ने मल्टिप्लाय केलं. बरोबर आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर इथे ऍक्च्युअली एका ऑक्सिजनचं झालं पण हे किती झाले आता 10 ऑक्सिजन झाले. हे 10 ऑक्सिजन झाले म्हणजे हे 2 झालं. म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स यांनी काय केले लॉस केले. तर 3 इलेक्ट्रॉन्स यांनी गेन केले पाहिजे. सध्या हे 5 इलेक्ट्रॉन्स गेन करून राहिले म्हणून हे ट्वाईस करावं लागेल. आता बघा इथे किती झालं तर हायड्रोजन बॅलन्स करू आता आपण. तर इथे हायड्रोजन्स आपले या साईडनं 8 H2O घेऊ आपण इथे है ना. तर हे झाले 16 हायड्रोजन्स. तर हे झाले 10 आणि 10 झाल्यामुळे आपल्याला इथे काय करावं लागेल हे 10 झाले तर इथे काय करावं लागेल आता 16 पाहिजे आपल्याला म्हणजे 6H पॉझिटिव्ह घ्यायला लागेल. तर अशा प्रकारे आपण बॅलन्स करू. झालं काय की याची ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला म्हणजे याचं रिडक्शन झालं. आणि हे रिडक्शन्स कोण केलं हायड्रोजन परऑक्साईडनं. म्हणून याला आपण रिड्युसिंग एजंट म्हणत असतो. तर अशा प्रकारे हा रिड्युसिंग एजंटही म्हणून ऍक्ट होतो आणि ऑक्सिडायझिंग एजंट म्हणूनही ऍक्ट होतो. तर हे झाली यांची प्रॉपर्टीज. आता यांची युजेस समजून घेऊ. फायनली हायड्रोजन परऑक्साईडचे काय पाहणार आहोत आपण युजेस ऑफ हायड्रोजन परऑक्साईड. बघा एकदम सोपा आहे काही पाठ करायचं काम नाही आहे ना. हायड्रोजन परऑक्साईड आपण युजेस समजून घेऊ. म्हणून फायनली युजेस ऑफ हायड्रोजन परऑक्साईड H2O2 चे आपण काय करणार आहोत युजेस समजून घेऊ. तर युजेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की सर्वात पहिल्यांदा हा माउथ वॉश किंवा जर्मिसाइड म्हणून ऍक्ट होत असतो. इट इज यूज ॲज बऱ्याचशा याच्यात त्याचा यूज होत असते. इट इज यूज ॲज माउथ वॉश. आपण जेव्हा थोडंसं आपल्याला वाटते की आपल्या तोंडाचा वगैरे स्मेल येत असेल तर आपण आजकाल आपण ॲडव्हर्टाईज पाहत असतो की बाबा आपलं टूथपेस्ट केल्यानंतर आपण जे केमिकल वापरतो ज्यांना माउथ वॉश केल्या जातात ज्याच्यामुळं त्याच्यातले जर्मिसाइड्स वगैरे मारल्या जाईल आहे की नाही. तर त्याच्यामुळं यांचा यूज हायड्रोजन परऑक्साईड इज यूज ॲज माउथ वॉश. आपण काय करतो माउथ वॉश म्हणून याचा यूज करत असतो. माउथ वॉश अँड जर्मिसाइड्स म्हणून सुद्धा यूज होते. त्याच्यानंतर इट इज माइल्ड अँटीसेप्टिक. काय असते हे माइल्ड अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक म्हणजे जसं डेटॉल तुम्हाला माहिती आहे आपण जखम्या वगैरे वर लावतो मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ नाही व्हावं म्हणून आहे ना. तसंच आपल्या कानामध्ये वगैरे इन्फेक्शन झालं तर हे डेलिकेट पार्ट आहे. याच्यात
डेटॉल वगैरे टाकत नसते, लक्षात ठेवायचं आहे. डेटॉल हे स्ट्रॉंग अँटीसेप्टिक टाईप. तर आपले जे कानं वगैरे असेल त्याच्यामध्ये खूप मळ वगैरे झालं असेल, इन्फेक्शन झालं असेल, तर डॉक्टर आपल्याला काय देतात, माइल्ड अँटीसेप्टिक देतात. ते माइल्ड अँटीसेप्टिक ॲक्च्युली हायड्रोजन परऑक्साईड असते, आहे की नाही. आणि म्हणून इट इज यूज ॲज ए माइल्ड अँटीसेप्टिक इन इयर इन्फेक्शन्स वगैरे जर झालं तर त्यांच्यामध्ये आपण हे वापरत असतो. त्याच्यानंतर थर्ड, हा प्रिझर्वेटिव्ह म्हणून सुद्धा ऍक्ट होत असते. मिल्क आणि वाईन, जे वाईन असते किंवा मिल्क असते, हे जसंच्या तसं खूप दिवसासाठी राहावं त्यासाठी आपण त्याच्यात हायड्रोजन परऑक्साईड हा प्रिझर्वेटिव्ह म्हणून ऍक्ट करत असतो, यूज करत असतो. म्हणून इट इज यूज ॲज ए प्रिझर्वेटिव्ह इन मिल्क अँड वाईनमध्ये आणि मिल्कमध्ये हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून ऍक्ट होत असते. त्याच्यानंतर इट ऍक्ट ॲज ए ब्लिचिंग एजंट. काय म्हणून ऍक्ट होते, हे ब्लिचिंग एजंट म्हणूनही ऍक्ट होत असते. इट ऍक्ट ॲज ए ब्लिचिंग एजंट. हा ब्लिचिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असते. इट ब्लीच द सॉफ्ट मटेरियल. हे सॉफ्ट मटेरियलला ब्लीच करण्यासाठी वापरत असतो आपण. सॉफ्ट मटेरियल म्हणजे कोणते, हेअर आहे की नाही, त्याच्यानंतर पेपर्स आहे, सिल्क आहे, या टाईपचे जे सॉफ्ट मटेरियल असते त्यांना ब्लीच करण्यासाठी आपण हायड्रोजन परऑक्साईडचा यूज करत असतो. त्याच्यानंतर इट इज यूज ॲज ए अँटीक्लोरल टू रिमूव्ह द एक्सेस ऑफ क्लोरीन फ्रॉम द फायबर विच हॅज बीन ब्लीच बाय क्लोरीन. जे क्लोरीननं फायबर काय केलेले असते, ब्लीच केलेले असते, त्यांच्यामध्ये क्लोरीन असते. तो क्लोरीन रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा आपण यांचा यूज करत असतो. म्हणून आपण सांगतो की इट इज यूज ॲज अँन अँटी, काय म्हणणार आपण याला, अँटी क्लोरल, CHLOR, अँटी क्लोरल म्हणून याचा यूज होत असते. इट रिमूव्ह द एक्सेस ऑफ क्लोरीन फ्रॉम द फायबर विच इज ब्लीच बाय क्लोरीन. जे क्लोरीननं फायबर ब्लीच केल्या गेलेल्या आहे त्यांच्यामधला क्लोरीन रिमूव्ह करण्यासाठी यांचा अँटी क्लोर म्हणून यूज होत असते. ठीक आहे. त्यानंतर सिक्स्थ याचा यूज पाहू आपण की नाउअडेज इट इज यूज ॲज ए इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री. हे इन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमध्ये सुद्धा यूज करतो फॉर पोल्युशन कंट्रोल म्हणून आपण इन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमध्ये याचा यूज करतो. रिस्टोरेशन ऑफ एरोबिक कंडिशन्स, कशासाठी, रिस्टोरेशन ऑफ एरोबिक कंडिशन्स. कोणती कंडिशन्स, एरोबिक कंडिशन्स इन सीवेज वॉटर. जे काही ड्रेनेज वगैरे मधलं वॉटर आहे, सीवेज वॉटर आहे की नाही, सीवेज वेस्ट वॉटर ज्याला म्हणतो आपण, तर त्यांच्यामध्ये एरोबिक कंडिशन्स रिस्टोर करण्यासाठी, म्हणजे ऑक्सिजनची जी डिफिशियन्सी झालेली असते ते ऑक्सिजनची डिफिशियन्सी मेंटेन करण्यासाठी आपण इन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमध्ये यांचा पोल्युशन कंट्रोलसाठी यूज करत असतो फॉर द सीवेज वॉटर ट्रीटमेंट, आहे की नाही, अशा प्रकारे. तर असे बरेचसे युजेस आहेत कशाचे, या हायड्रोजन परऑक्साईडचे. तर काही युजेस आपण इथे पाहिलेले आहे ना. तर अशा प्रकारे हे चॅप्टर इथं कम्प्लीट झालं. कशाचं, एस ब्लॉक एलिमेंट, ज्यांचे आपण पूर्णच्या पूर्ण लेक्चरसुद्धा तयार केले म्हणजे या कंपाऊंडचे. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर जे प्रिव्हियस लेक्चर आहे ते पुन्हा तुम्ही पाहू शकता, आहे की नाही. थोडंफार ऑनलाईनमध्ये काही प्रॉब्लेम येत असतात तर त्या ऑनलाईनचे प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होऊन जातील, आहे ना, जर आपण पुन्हा ते लेक्चर पाहिलं तर. आणि नुसतं लेक्चर पाहून चालत नसते. केमिस्ट्री असा विषय आहे की याला तुम्हाला लिहून पाहणं व्यवस्थित गरजेचं असते. त्याच्यामुळे शिकवलेला पॉईंट किंवा आपण ऐकलेला पॉईंट हा नोट्स काढणं अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे.